नाही, शेवटी जे झालं ते झालं. ज्या भावना दुखवायच्या ते दुखावल्या लोकांनी. शेवटी जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कारवाई होणं खूप गरजेचं आहे. आम्ही त्या दिवशी राजकारण आम्हाला याच्यात करायचं नाही, आज पण करायचं नाही. आम्ही सांगायचं त्या दिवशी सांगितलं होतं की आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, कोणी करायचं सुद्धा नाही, दुसऱ्याने सुद्धा करू नये. मग तो विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल. छत्रपतीचा उपयोग कोणी राजकारणासाठी करू नये आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं. फक्त एक अपेक्षा आहे की जो कोण आहे, जो दोषी आहे त्याला सोडला नाही पाहिजे. आणि महापुरुषांच्या कोणतेही महापुरुष असो अशी जर घटना घडली तर त्याला जामीनच नाही पाहिजे, तो कायमच आत सडला पाहिजे. ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी तोपर्यंत लोकांच्या मनातली नाराजी निघणार नाही. उद्या आम्ही मालवणला जाऊन आम्ही राजकोट किल्ल्यावरती भेट देणार आहे, ते जाऊन दर्शनसुद्धा घेणार आहे. एक आम्ही उद्याच तिथं मुक्कामी जातो आहे मालवणला. आणि उद्या परवा सकाळी म्हणजे 1 तारखेला आम्ही तिथं सकाळी 10च्या दरम्यान किंवा 11च्या दरम्यान आम्ही तिथं भेट देणार आहे. आणि पुतळा पडला की पाडला असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. नाही, आता ते त्यांनाच माहिती, मला नाही माहिती. पंतप्रधानांनी माफी मागितली, पण राज्यातल्या खास करून उपमुख्यमंत्र्यांनी आणि कुणी माफी मागितलेली दिसत नाही बीजेपीच्या. मी काय म्हणलं मग अशीच की याच्या अगोदर काही प्रश्न विचारले गेले होते की मोदी साहेबांनी उद्घाटन केलं आहे. मी त्यावेळेसही तेच सांगितलं होतं की उद्घाटन करण्याचा काय दोष. मला राजकारण करायचं म्हणून नाही करत मी कधी. एकदा चुकीत सापडला सोडत नाही म्हणतो. कोणीही असो, या राज्यातला असो नाही त्या देशातला असो. कारण उद्घाटन करण्याचा काय दोष, करून घेणाराचा दोष, करणाराचा दोष. त्याने दर्जेदार बनवलंच नसणार आहे. त्याच्यामुळे त्याला कायमचं जेलला टाकलं पाहिजे, त्याला अटक करून सोडलं नाही पाहिजे कधी. तसं आता ते देवेंद्र फडणवीसनी माफी मागावी नाही मागावी हा ज्याचा त्याचा भाग आहे. मला त्यात राजकारण नाही करायचं आणि कोणत्या राजकारण्यांनी करूसुद्धा नाही. छत्रपतींचा वापर राजकारणासाठी कोणी करू नये. ती जनतेची भावना आहे, अस्मिता आहे, ती दुखावली, त्याच्यात राजकारण कोणी करू नये. तुम्ही मालवणला भेट देणार आहे का? हो, उद्याच्याला 10 वाजता आम्ही इथून निघतोय. मालवणला मुक्कामी चाललो आम्ही. उद्या 1 तारखेला सकाळी आम्ही भेट देणार.